नमस्कार. रॉयल कारभारी या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 23. विशाल संध्याचे 22 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. विशाल संध्याला म्हणाला, संध्या अगं किती सुंदर दिसत आहेस तू. माझीच नजर लागते का काय माझ्या राणीला, असं मला वाटतंय. संध्या म्हणाली, तुमची अजिबात नजर नाही लागणार मला, कारण की मला नजर लावणारे पण तुम्हीच आहात आणि माझी नजर काढणारे पण तुम्हीच आहात, मला माहीत आहे. विशाल म्हणाला, हो का? आणि हो, तुम्ही काय कमी नाही दिसत आहात, तुम्ही पण माझे हिरो दिसत आहात एकदम. बरं चला की आता आता नाही का उशीर होत? विशाल म्हणाला, चल बाई चल. संध्या आणि विशाल दोघे पण बाहेर आले. आईने खाऊ काढून ठेवला होता मामाकडे नेण्यासाठी. आई विशालला म्हणाली, विशाल मामाकडे चालला आहेस ना, तर एवढं घेऊन जा त्याला. विशाल आईला म्हणाला, आई अगं मी घेतलं असतं की वाटेत. आई म्हणाली, तू घेतला असतंस रे, मला माहित आहे तू घेऊनच जाणार काही ना काही. पण आई म्हणाली, अरे घे रे, माझ्या भावासाठी प्रेमाने दिलंय मी. विशाल मान हलवत म्हणाला, वेड्या बहिणीची वेडी ही माया. आई म्हणाली, हो, भाऊ लहान असू दे किंवा मोठा, त्याची बहीण त्याच्यावर अगदी आईसारखं प्रेम करते. विशाल आईला म्हणाला, आई नाहीतर एक काम करतो, संध्याला इथेच थांबवतो, तूच चल माझ्यासोबत, तेवढीच भेट होईल तुमच्या दोघांची. आई विशालला म्हणाली, गप्प बस बाबा, तुम्हाला दोघांना बोलवलंय ना, मग तुम्ही जा, भेटून या त्यांना. मी आणि आप्पा जाऊ मधून त्याला भेटायला, आणि आत्ताच तर भेट झाली की लग्नामध्ये. विशाल म्हणाला, बरं ठीक आहे, आम्ही निघतो, नाहीतर आम्हाला उशीर होईल. संध्याने पण आईचा निरोप घेतला आणि दोघे पण निघाले. संध्याला जाता जाता विशाल म्हटला, संध्या हे लस्सीचं दुकान आठवतंय का ग तुला? संध्या विशालला म्हणाली, आठवतंय की. त्याला मिठी मारत म्हणाली, आणि का नाही आठवणार? तेव्हा कशी मिशी आली होती ना तुम्हाला, किती सुंदर दिसत होता तुम्ही, माहीत आहे का तुम्हाला? विशाल म्हणाला, हो ना, किती सुंदर दिसत होतो ना मी, आणि बरं झालं तुम्हाला लगेच सांगितलंस, म्हणून म्हणून तर तुझ्या ओढणीला मी तोंड पुसलं ना माझं. संध्या म्हणाली, मग काय निर्लज्जच आहात तुम्ही, एक नंबरचे. विशाल म्हणाला, त्यात काय निर्लज्ज, माझ्या होणाऱ्या बायकोच्या ओढणीला तर तोंड पुसलं मी, आणि फक्त तोंडच पुसलंय. बरं का, बाकी काही नाही पुसलं. संध्याने त्याला मागून एक फटका मारला आणि विशाल तिला ओरडला, ए संध्या, तुला काय कळतं का ग? आपण बेडरूममध्ये आहोत का बाहेर आहोत ना? इथे माझी इज्जत आहे खूप, कसं वागायचं कळतं का नाही तुला चार लोकांमध्ये? संध्याने जीभ चावली आणि त्याला म्हणाली, सॉरी ना, माफ करा, परत नाही असं वागणार. संध्या 2 मिनिटं घाबरली विशालला आणि काहीच बोलली नव्हती. विशाल संध्याला म्हणाला, का ग मागे सरकून का बसलीस? संध्या म्हणाली, का नाही, असंच, तुम्ही चालवा गाडी. संध्या काही बोलत नव्हती, म्हणून विशालला काही करमत नव्हतं. विशालने संध्याला त्याचं कॉलेज दाखवले. संध्या फक्त हो करत होती. विशाल संध्याचा हात पुढे घेत म्हणाला, ए माझी लाडूबाई, बोल की काहीतरी, राग आला का माझा? संध्या त्याला म्हणाली, तुमचा कशाला मला राग येईल? विशाल तिला म्हणाला, मग बोलत का नाही आहेस? संध्या त्याला गालनाक फुगवून म्हणाली, काय काय नको, एकतर तुम्हाला भरपूर चेष्टा करायला लागते माझी, आणि नंतर मी काय केलं की मग मला ओरडता तुम्ही. विशाल तिला म्हणाला, अच्छा, मग एक काम करतो, गाडी इथे बाजूला साईडला लावतो, तुला काय फटके मारायचे होते ना मला, तेवढे मारून घे. संध्याने त्याच्या तोंडावरती हात ठेवला आणि त्याला म्हणाली, गप्प बसा, मला कशाला मारायचं असेल तुम्हाला, मी कशाला मारेल? अहो मी चेष्टेत मारलं तुम्हाला. विशाल तिला म्हणाला, मग मी पण तुला कुठे मनापासून रागवलो? अगं मी पण चेष्टाच केली की तुझी. मगाशी आपण बाजारात होतो ना, मग भरपूर आपल्या ओळखीचे दिसले असते आपल्याला, म्हणून तुला म्हटलं. बाकी पायाच्या नखापासनं ते डोक्याच्या केसापर्यंत हा विशाल फक्त तुझा आहे, तुझा त्याच्यावरती पूर्ण अधिकार आहे. संध्या त्याला म्हणाली, सॉरी, माझं चुकलं, मला माफ करा. विशाल तिला म्हणाला, संध्या परत तेच, तुला काय म्हटलं मी?
आणि नीट बस, मला घट्ट पकडून बस. त्याशिवाय गाडी चालू नाही करणार. इथेच थांबवतो बघ आता रस्त्यात. संध्या त्याला म्हणाली, अहो नको नको, चला लवकर, आधीच उशीर झालाय. विशाल म्हणाला, उशीर झालाय ना, मग नीट बस, मला घट्ट पकडून. संध्या म्हणाली, खरंच बाबा. ती एकदम त्याला घट्ट पकडून बसली. विशाल संध्याला म्हणाला, आणि असं गप्प बसायचं नाही, माझ्यासोबत गप्पा मारायच्या. संध्या म्हणाली, बरं अजून काय? विशाल तिला म्हणाला, अजून काही नाही. विशाल म्हणाला, संध्या अगं आपल्या दोघांना असा वेळ क्वचितच भेटतो. हा क्षण, हा दिवस आपण सार्थकी लावायला नको का? आणि आजचा दिवस तर खूप खास आहे. मज्जाच मज्जा आहे राजा राणीची. संध्या म्हणाली, हो, आणि आपण पिक्चर पण पाहायला जाणार आहोत ना? विशाल म्हणाला, हो ग बाई, जाणार आहोत. फक्त मामाकडनं लवकर निघूया, म्हणजे जास्त उशीर होणार नाही. विशाल आणि संध्या दोघे पण मामाकडे पोहोचले. विशालने पण जाताना मामासाठी भरपूर काय काय घेऊन गेला होता. विशाल संध्याला म्हणाला, संध्या या मामाचा मी खूप लाडका भाचा आहे बरं का. लहानपणी इथेच असायचो मी, त्यांनी खूप लाड केलेत माझे. दोघे पण गप्पा मारता मारता मामाच्या घरी पोचले. मामी बाहेरच होती काम करत. तिने विशालला पाहिलं तसं मामाला आवाज दिला, अहो बाहेर या, विशाल आलाय. मामा पण तिचा आवाज ऐकून लगेच बाहेर आला. विशाल आलेला पाहून मामाला खूप आनंद झाला. विशालने मामाला मिठी मारली. मामा मामीने दोघांचे पण स्वागत केले. संध्यानी मामीची मामाची प्रेमाने विचारपूस केली. मामाने संध्याचं कौतुक केलं. विशालला म्हणाले, मुलगी खूप छान आहे विशाल, गुणाची आहे. चांगलं झालं आता तुझं पण उरकलं, म्हणून दाजींना आणि ताईला काही टेन्शन नाही आता. मामा संध्याला म्हणाला, संध्या अगं तुझ्या आधी किती मुली बघितल्या ह्या पट्ट्यानी, पण एक पण मुलगी त्याला पसंत पडली नाही. पण शेवटी त्याच्या नशिबात तुझ्यासारखी गोड मुलगी होती. थोडासा तापट आहे, पण तू समजून घे त्याला. मनाचा खूप दिलदार आहे बरं का माझा भाचा. लहानपणी अजिबात मला सोडायचा नाही. विशाल मामाला म्हणाला, मामा अरे आदित्य कुठं आहे? मामाचा मुलगा आदित्य. मामा म्हणाला, अरे तो कॉलेजला गेला आहे, येईल दुपारपर्यंत. विशाल मामाला म्हणाला, अरे पण आज कसलं कॉलेज? आज सुट्टी असेल ना? मामा म्हणाला, अरे काहीतरी प्रोजेक्ट द्यायचा आहे असं म्हणाला मला आणि गेला, येईल दुपारपर्यंत म्हणाला. बरं विशाल, तुला आणि संध्याला मागची बाग दाखवतो चला. संध्या मामांना म्हणाली, मामा तुम्ही त्यांना घेऊन जा, मी मामींना मदत करते. विशाल पण म्हणाला, हो मामा, तिला मामीला मदत करू दे. मामी म्हणाली, अरे झाला आहे स्वयंपाक, फक्त भाकरी टाकायची आहे. संध्या म्हणाली, मामी मी टाकते भाकऱ्या, तुम्ही बसा. विशाल मामीला म्हणाला, मामी आम्ही काय पाहुणे आहोत का ग? करू दे की तिला जरा, तुझ्या सुनेला काम तुझ्या हाताखाली, नाहीतर सून खूप लाडवेल बरं का. तसं मामा मामी खूप हसायला लागले. संध्याला पण खूप हसायला आलं. विशालने त्याच्यासोबत आणलेला खाऊ आठवणीने मामाच्या हातात दिला आणि मामाला म्हणाला, मामा तुझ्या बहिणीने आठवणीने पाठवला आहे बरं का खाऊ, तिच्या लाडक्या भावासाठी. मामी म्हणाली, वंसनचे खूप लाडके आहेत बाबा तुझे मामा. विशाल म्हणाला, नुसता मामा नाही तर मामी सुद्धा खूप लाडकी आहे बरं का आईची. मामी म्हणाली, ते तर आहेच. संध्या भाकरी टाकायला बसली. मामा आणि विशाल मागे शेतामध्ये त्यांच्या बागेत गेले. मामाने बागेतील भरपूर फळं विशालला दिली. जेवण तयार होतं. मामीने त्या दोघांना पण आवाज दिला. विशालने हातपाय धुतले. संध्याने जेवण वाढायला घेतलं. मामी संध्याला म्हणाल्या, संध्या तू बस बाळा, मी वाढते की. विशाल शेजारी बस, आम्हाला पण तुमचा पाहुणचार केल्यासारखं वाटू दे की जरा. संध्या विशालच्या शेजारी बसली. विशाल मामीला म्हणाला, मामी तू पण बस जेवायला आमच्या सोबत. मामी म्हणाली, हो बसते ना मी पण. विशाल म्हणाला, आणि हे काय, आदित्य अजून आला कसा नाही मामा? त्याला फोन लावू का मी? मामा म्हणाला, अरे येईल तो, तुम्ही जेवायला सुरुवात करा.
विशाल आणि संध्या दोघे पण जेवायला बसले. दोघांचं पण जेवण झालं. विशाल मामाला म्हणाला, मामा आम्ही निघतो आता. मामा विशालला म्हणाला, अरे थांबा की, संध्याकाळी जावा. विशाल मामाला म्हणाला, नको अरे जातो आता, जास्त उशीर नको ना. आणि तू आणि मामी दोघे पण या घरी. आई आप्पांनी बोलवलं आहे दोघांना पण. आदित्याला पण घेऊन या. आज त्याची काही भेटच झाली नाही. जाताना मामीने संध्याची ओटी भरली आणि दोघांनी पण मामा मामीचे आशीर्वाद घेतले आणि दोघे पण निघाले. वाजले होते 4. विशाल संध्याला म्हणाला, काय मग संध्या, गाडी कुठे वळवू सांग. घरी वळवू का थिएटरकडे वळवू. संध्या त्याला मिठी मारत म्हणाली, तुम्ही जिथे वळवाल ना गाडी तिथेही संध्या येईल. विशाल म्हणाला, हो का. संध्या म्हणाली, हो. विशाल आणि संध्या दोघे पण पिक्चर बघायला गेले. विशालने बाल्कनीचं तिकीट काढलं आणि दोघे पण लवबर्ड्स पिक्चर बघायला आले. 5 वाजताचं तिकीट काढलं होतं विशालने. 10-15 मिनिटं होती अजून जायला. विशालने तिथे दोघांसाठी पॉपकॉर्न घेतले. दोघे पण त्यांच्या सीटवर येऊन बसले. विशाल संध्याला म्हणाला, काय ग संध्या, तुला खूप आवड आहे वाटतं पिक्चरची. संध्या म्हणाली, आहो हो मला आवड आहे खूप. विशाल तिला म्हणाला, काय ग संध्या, याआधी आली होतीस का पिक्चर बघायला. संध्या म्हणाली, आले होते. हो पण खूप लहान होते मी. माझ्या मावशी बरोबर आले होते लहानपणी. आईबाबांकडे कुठे एवढे पैसे पिक्चर पाहायला जायचं, आणि तेवढा वेळ पण नव्हता त्यांच्याकडे आम्हाला पिक्चर दाखवायला. लग्नाआधी 12वीचे पेपर झाले तेव्हा जाणार होतो आम्ही मैत्रिणी, पण आईने पाठवलं नाही मला. म्हणाली, आता लग्न होणार आहे तुझं, पिक्चर काय तुझ्या कामाला येणार नाही, स्वयंपाक पाणी शिक की जरा, अशी म्हणाली. मग काय, पण आता मी माझ्या हिरो सोबत आले आहे पिक्चर बघायला. संध्या विशालला म्हणाली, आय लव्ह यू. तुम्हाला कसं काय माझ्या मनातलं कळतं हो सगळं. विशाल तिला म्हणाला, त्यात काय न कळायला. आणि तुला काय काय करायचंय ना ते सगळं मला सांग. तुझी सगळी स्वप्न मी पूर्ण करीन. विशालने तिच्या कपाळावर एक किस केला. संध्या त्याला म्हणाली, अहो बाहेर आहोत ना आपण, लोक बघतील ना आपल्याकडे. विशालला आता खूप हसायला आलं आणि तो म्हणाला, अगं बघू दे की मग, सगळे कपल तर बसलेत आपल्या आजूबाजूला. मी तरी फक्त तुला डोक्यावरती किस केलाय. आता थिएटरची लाईट जाऊ दे, मग बघ मज्जा. काय काय जण इथं फक्त रोमांसच करायला येतात. समोर पिक्चर चालू असतो पण यांचा वेगळाच पिक्चर चालू होतो. संध्या त्याला म्हणाली, तुम्हाला सगळं माहित आहे, मला काही माहित नाही. विशाल तिला म्हणाला, कारण की तू खूप साधी आहेस. संध्या मी उगाच म्हणत नाही की मला कोळशाच्या खाण्यातला हिरा भेटला आहे. एकदम स्वच्छ मनाची आहेस तू, म्हणून तुला सगळं जग अगदी तुझ्यासारखंच वाटतं, स्वच्छ निर्मळ. संध्याने विशालच्या हातामध्ये हात घातला. लाईट बंद झाल्या आणि पिक्चर सुरू झाला. तिथे मुलं मुली रोमॅन्टिक व्हायचे. तिथे विशाल संध्याला बघायला लावायचा. संध्याला म्हणायचा, संध्या ते बघ ना तिकडं काय चाललंय त्यांचं. मला पण थोडंसं इकडे तिकडे बघू दे की. संध्या म्हणाली, आपण पिक्चर बघायला आलोयत ना, मग पिक्चर बघा ना तुम्ही, कशाला त्यांच्याकडे बघता. आणि रोमॅन्टिक सीन आला की तो संध्याच्या पायावर पाय घासायचा आणि हळूच तिला गुदगुल्या करायचा, चिमटा काढायचा आणि संध्याला खूप हसायला यायचं. त्यांचं लक्षच नव्हतं पिक्चर बघण्यात. त्याचं लक्ष सगळं शेजारी बसलेल्या त्याच्या हिरोईनकडे होतं. संध्या त्याला म्हणाली, तुम्हाला नव्हतं ना पिक्चर बघायचा, मग कशाला मला घेऊन आलात. विशाल तिला म्हणाला, तुला बघायचं होता ना म्हणून घेऊन आलो. पिक्चर संपला. दोघे पण घरी जायला निघाले. विशाल संध्याला म्हणाला, संध्या तुला भूक लागली आहे का ग. संध्या म्हणाली, नाही हो, आता घरी जाऊन बघू काहीतरी, वहिनीने केलं असेल. भरपूर उशीर झाला हो आपल्याला, पण पिक्चर खूप छान होता, मला खूप आवडला. तुम्हाला आवडला का. विशाल तिला म्हणाला, पिक्चर कोण बघत होतं, मी तर माझ्या राणीलाच बघत होतो. जाऊ दे, माझं एक स्वप्न होतं बायकोसोबत पिक्चरला जायचं, तेवढं पूर्ण झालं बाबा.
संध्या त्याला मिठी मारत म्हणाली, तुम्ही पण ना माझ्यासारखेच आहात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानता तुम्ही, आणि तोच आनंद खूप समाधान देणारा असतो. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.